नमस्कार मित्रांनो, गेल्या काही तासात जगाचं लक्ष एकाच देशाकडे लागलंय, तो म्हणजे इराण। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे। अमेरिका आणि इस्रायलने मिळून केलेला एक भयानक लष्करी प्रहारानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे। डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायल सूत्रांनी अधिकृतपणे जाहीर केले की ऑपरेशन इपिक फ्युरी या एका हल्ल्याने केवळ इराणच नाही तर संपूर्ण जगाचं भूराजकीय समीकरण बदलून टाकले। आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण या घटनेचा खोलवर तपास करणार आहोत। खामेनींना कसं टार्गेट केलं, इराणमध्ये आता गृहयुद्ध सुरू होईल का, आणि सर्वात महत्त्वाचं, आपण तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत का? पेंटागॉनच्या दाव्यानुसार हा हल्ला सर्जिकल स्ट्राईकपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता। तेहरानमधील खामेनींचे निवासस्थान आणि IRGC म्हणजेच इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सचे मुख्य तळ एकाच वेळी उद्ध्वस्त करण्यात आले। अमेरिकेचा दावा खळबळजनक आहे। त्यांच्या मते इराण अण्वस्त्र बनवण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात होता। जर इराणने अणुचाचणी केली असती तर मध्य पूर्वेवर त्यांचं कायमचं वर्चस्व निर्माण झालं असतं। हा धोका रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने इपिक फ्युरीचा आदेश दिले। या हल्ल्यात हायटेक बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला, ज्याने जमिनीखालील गुप्त तळांनाही धूळ चारली। खामेनी हे केवळ नेते नव्हते, ते इराणचे आत्मा मानले जातं। 1989 पासून त्यांनी इराणला एक कट्टरपंथी इस्लामिक रिपब्लिकच्या रूपात बांधून ठेवलं होतं। त्यांच्या काळात इराणने इस्रायल भोवती रिंग ऑफ फायर तयार केली, म्हणजेच हिजबुल्ला, हमास आणि हुती बंडखोरांना ताकद दिली। पण त्यांच्या सत्तेची दुसरी बाजू अत्यंत क्रूर होती। हिजाब आंदोलनावेळी इराणनी तरुणांवर झालेले अत्याचार जग विसरलेलं नाही। एका बाजूला क्षेपणास्त्राचं जाळं विणलं गेलं तर दुसऱ्या बाजूला इराणची अर्थव्यवस्था निर्बंधामुळे कोलमडली। सामान्य माणूस गरिबीत होर पडला। इराण आज 2 भागात विभागला गेलाय। सरकारी टीव्हीवर अँकर्स रडत आहेत। कट्टर समर्थक रस्त्यावर उतरून मर्ग बर अमेरिका म्हणजेच डेथ टू अमेरिकाच्या घोषणा देत आहेत। त्यांच्यासाठी हा त्यांचा देवाचा अपमान आहे। पण सोशल मीडियावरील चित्र वेगळंच आहे। परदेशात राहणारे इराणी नागरिक आणि देशातील छुप्या पद्धतीने विरोध करणारे तरुण पेढे वाटून आनंद साजरा करत आहेत। त्यांच्यासाठी ही दुसऱ्या क्रांतीची सुरुवात आहे। त्यांना आता धार्मिक हुकुमशाहीतून आझादी हवी आहे। तुम्ही विचार करत असाल की इराणमध्ये बॉम्ब फुटले तर भारताला काय फरक पडतो? मित्रांनो, फरक खूप मोठा पडतो। इराणमधील अशांततेमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडू शकतात, ज्यामुळे भारतात पेट्रोल डिझेल महाग होईल। इराणमध्ये लाखो भारतीय कामासाठी राहतात। त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। भारताने इराणमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे। जर तिथे गृहयुद्ध सुरू झालं तर भारताच्या मध्य आशियाशी असलेला व्यापार मार्ग धोक्यात येईल। आता सर्वात मोठा प्रश्न, इराणची खुर्ची कोण सांभाळणार? अयातुल्लांचा मुलगा मुज्तबा सत्तेवर बसण्याची शक्यता आहे, पण जनतेचा त्याला विरोध आहे। इराणचं लष्कर अत्यंत शक्तिशाली आहे। ते स्वतःच देशाची सूत्र हाती घेऊ शकतात। अमेरिका तिथे लोकशाही आणण्यासाठी प्रयत्न करेल का, की इराण सिरियाप्रमाणे यादवी युद्धात ढकललं जाईल? इराण शांत बसणार नाही। जर इराणने रिव्हेंज म्हणून इस्रायल किंवा अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला तर रशिया आणि चीन शांत बसणार का? पुतिन आणि शी जिनपिंग यांची भूमिका या युद्धाला जागतिक स्वरूप देऊ शकते। जर हे युद्ध भडकलं तर आपण तिसऱ्या महायुद्धाच्या पहिल्या टप्प्यात असू शकतो। मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2026ची ही घटना केवळ एका नेत्याचा अंत नाही तर एका युगाचा अंत आहे। इराणमध्ये शांतता येईल की अधिक अराजकता? अमेरिका आपला हेतू साध्य करण्यात यशस्वी होईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत। जय हिंद, जय महाराष्ट्र।